महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये 2 कार्यक्रम होते लागोपाठ. खरं तर अशी घटना परिषदेत क्वचित घडते. तर पहिल्या कार्यक्रमावर मी गेलो होतो आणि तो कार्यक्रम थोडासा लांबला होता, मला वाटतं एक 5-10 मिनिटं, फार नाही. आणि शेवटी हवं मराठे बोलत होते आणि त्याच्यानंतरचा दुसरा कार्यक्रम जो होता त्या कार्यक्रमासाठी मंचाचा कब्जा घेण्यासाठी एक जॅकेट घातलेला असा अँग्री यंगमॅन वर आला आणि हमोची शेवटची वाक्य देखील चालू असताना त्यानं ते स्टेजवर स्वतःची मांडामांड सुरू केली. आता अशा माणसाची ओळख व्हावी असं कोणाला वाटणार नाही. ती त्यावेळेला तर ओळख करून घेतलीच नाही. आता ते विनय हर्डीकरच होते. पण नंतर काही दिवसानंतर एके दिवशी रात्री 11:30 वाजता मला फोन आला, मी विनय हर्डीकर बोलतोय. ते वाक्य तेव्हा एकदा पहिल्यांदा ऐकलं, त्याच्यानंतर परत नाही. कारण परत फोन केला तर हॅलो देखील म्हणायची कट्ट घेत नाही हा माणूस, नुसतं हं. तर त्यावेळेस त्याने माझ्या एका लेखाचं कौतुक केलं होतं. कोल्हापूरचे एक लेखक होते बाबा पाटील नावाचे, रणजित देसाईंचे समकालीन. त्यांचं व्यक्तिचित्र लिहिलं होतं मी, अनुभवच्या दिवाळीचा. तर तो लेख आवडल्याचं तेवढ्यासाठी आवडून त्याने फोन केला होता. नंतर एकदा माझा एक लेख होता, मी माझ्या गावाकडच्या आठवणी लिहिल्या होत्या. तर त्याला मी विचारलं की हा लेख वाचलात का? तर त्याचं एक अत्यंत कडक वाक्य होतं, आय हेट नॉस्टॅल्जिया. म्हटलं का? म्हणजे कंपनीवर आहे तुला सांगतो. आता कंपनी म्हणजे भूतलावर फक्त देशमुख आणि कंपनी आहे असा त्याचा समज आहे. मला पहिल्यांदा कंपनीत कुठलीच कळेच नव्हतं. मग अडून पुढे विचारलं, कारण डायरेक्ट विचारलं तर काय अंगावर काय सांगता येत नाही. आणि मी गेल्यानंतर मग त्याला नॉस्टॅल्जियामध्ये रमणं हे नवनिर्मितीसाठी कसं घातक असतं खूप छान पद्धतीने सांगितलं. आणि मग आमच्या म्हणजे जाण्या म्हणजे मी त्याकडे जायचो बऱ्याच वेळेला. आणि नंतर त्याचं माझ्याकडे येणं सुरू झालं आणि तो आमच्या घरचा इतका झाला की माझ्याच घरी चहा करताना तो विचारतो, तू चहा घेणार आहेस का? आता त्याचा चहा म्हणजे आमच्या देशाची चहा नंतर भांड जरी मिसळलं तर तो चहा त्याचा होईल. असा माझा मित्र विनय हर्डीकर. आता ग्रंथाची निर्मिती ज्यांनी केलेली आहे, त्यांचा सहभाग आहे, त्यांच्याविषयी बोलेल. नाही, बोलायचं काहीच नाहीये, पण असं पुस्तक तयार होतं त्याच्यात 2 प्रकारची मदत लागते. एक म्हणजे संपादकीय मदत करणारी, तर बसवेकर आहेत संपादक. स्मिता शेट्टी, मला वाटतं स्मिता शेट्टींनी मला व्यक्तिशः संपादकीय सहाय्य खूप केलं. त्यामुळे तिने इथे येऊन एक फूल स्वीकारावं. ग्रंथाची प्रत तुला नंतर मिळणारच आहे. मिहीर अर्जुनवाडकर या पुढे या. आणि अजून 2 आहेत, देवेंद्र शिरूरकर आणि सुहास पाटील. ते काही आज आलेले दिसत नाहीये. त्याच्यानंतर मुखपृष्ठ आणि संबंध जॅकेट जे आहे पुस्तकाचं ते